रोकठोक वार्तांकन, रोकठोक बातमी। आका इतना करोड लेकर तू कहा जाएगा, असा प्रश्न भाजप आमदार सुरेश धस यांनी उपस्थित केलाय। पैठण इथं संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात विविध मागण्यांसाठी आयोजित मोर्चात ते बोलत होते। 5,000 कोटी रुपयांची प्रॉपर्टी असली तरी ती मेल्यानंतर 3.5 फुटच जागा मिळते आणि गरिबांना देखील तेवढीच जागा मिळते। मग एवढी कमवायची आवश्यकता काय? हा प्रश्न पैसा कुठे घेऊन जायचा होता, असा प्रश्न धस यांनी उपस्थित केलाय। वाल्मी कराड यांची केवळ पुण्यातील प्रॉपर्टी 100 कोटींच्या पुढे जातीये, त्यामुळे ईडीच्या माध्यमातून त्यांची चौकशी करण्यासाठी एवढे पुरावे पुरेसे असल्याचं धस यांनी म्हटलंय। विविध गावात त्यांची प्रॉपर्टी ही 1,500 कोटींच्या वर जाण्याची शक्यता असल्याचं धस यांनी म्हटलंय। त्यामुळे या प्रकरणात ईडीच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे आणि या प्रकरणात मोक्का लागला पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। या प्रकरणातील खऱ्या मास्टर माइंडला अजून 302 प्रकरण लागलेलं नाही आणि यामध्ये आकाला 302 मध्ये घेतलं तर आणि आका यात हात असेल तर ते देखील त्यात जाऊ शकतात, असं देखील धस यांनी म्हटलंय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।